नरिमन पॉइंट ते कांदिवली समुद्र किनाऱ्याला लागून जाणाऱ्या या रस्त्यानं आता पश्चिम उपनगरं जोडली जाणार आहे। उद्धव ठाकरेंनी मुंबई महापालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून खरं तर कोस्टल रोडची संकल्पना विधानसभेच्या रणधुमाळीत पुढे आणली। बीएमसीच्या बजेटमध्ये कोस्टल रोडसाठी तरतूद सुद्धा केली, पण आज काहीतरी वेगळंच पुढे आलंय। मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी देवेंद्र फडणवीस यांची तोंड भरून स्तुती करताना त्यांची तुलना नितीन गडकरी यांच्याशी केली आहे। कारण युतीच्या काळामध्ये बाळासाहेब ठाकरे यांचा स्वप्नवत असा मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे हा गडकरींनी पूर्ण केला होता, तेव्हा नागपूरचेच देवेंद्र फडणवीस हे मुंबईचा पश्चिम किनारा जोडतील असा खोचक सूर आशिष शेलार यांनी काढला आहे। स्वप्न कोणाचा मुद्दा नसून मुंबईकरांचं स्वप्न पूर्ण करावं ही भारतीय जनता पक्षाची प्रामाणिक इच्छा आहे आणि त्या इच्छेच्या आधारावर काम करणारे मुख्यमंत्री यांचं जितकं कौतुक आणि अभिनंदन करावं तेवढं कमी आहे। निवडणुकीच्या तोंडावर दोन्ही पक्षातलं कुरघोडीचं राजकारण बाहेर येऊ नये यासाठी आशिष शेलार आणि रामदास कदम झटतायत, पण दोघांच्या प्रतिक्रिया अगदी बोलक्या आहेत। कोस्टल रोडचं काम सुरू होण्याआधीच याचं श्रेय घेण्याची धडपड सुरू झाली आहे। शिवसेनेच्या दाव्यानुसार कोस्टल रोडचं पूर्ण श्रेय शिवसेनेचं आहे। संसदेत शिवसेना खासदारांनी केलेल्या आंदोलनामुळे कोस्टल रोडचा मार्ग मोकळा झाल्याचा दावा शिवसेनेने केला आहे आणि यामुळेच कोस्टल रोडला पर्यावरणीय आणि प्रशासकीय परवानग्या मिळाल्याचं शिवसेना सांगते आहे। शिवसेनेची वेगळी भूमिका आणि भाजपाची वेगळी भूमिका अशी नाही, मात्र शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे यांचं पूर्णपणे लक्ष आहे की हा कोस्टल रोड शक्यतो लवकर व्हावा। 35 किलोमीटरचा हा कोस्टल रोड मुंबईचा चेहरा मोहरा पालटून टाकणार आहे। प्रकल्पासाठी 8,500 कोटींचा खर्च अपेक्षित आहे। त्यासाठी 91 हेक्टर जमीन सरकारी कोट्यातून देण्यात येणार आहे। प्रकल्पासाठी येत्या काळात नेदरलँडच्या कंपनीशी टायअप करण्यात आलाय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रकल्पाच्या उभारणीत महापालिकेला काहीच उरलेलं नाही। मुंबई महापालिकेची निवडणूक आता वर्षभरावर येऊन ठेपली आहे। विधानसभेच्या निवडणुकीनंतर भाजपच्या उरात विजयाची हवा आहे, त्यामुळे शिवसेनेच्या प्रत्येक संकल्पनेत पाचर मारण्याचा भाजपचा प्रयत्न आहे। शिवाय ही पाचार मारताना सेनेला मूग गिळून गप्प बसावं लागेल याचीही काळजी भाजपचे धुरीण घेत आहेत। त्यामुळे दोन्ही पक्षातला हा छुपा संघर्ष निवडणुकीच्या तोंडावर चव्हाट्यावर आला तर आश्चर्य वाटायला नको। अमित जोशीसह दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।